नमस्कार मित्रांनो, सुमित्रा टिप्स या आपल्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अधिक मासातील गुरुवारचे एक अतिशय महत्त्वाचे आणि श्रद्धापूर्वक केले जाणारे स्वामी समर्थ उपाय जाणून घेणार आहोत. अधिक मास हा भगवान विष्णू आणि गुरुतत्वाला समर्पित मानला जातो. या पवित्र काळात केलेली भक्ती, जप, दान आणि उपासना अनेक पटींनी फळ देते, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. विशेषतः गुरुवारी स्वामी समर्थांचे स्मरण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, मनाला शांती मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासातील गुरुवारी भिंतीवर कोणता स्वामी मंत्र लिहावा, तो कसा लिहावा आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास हा अधिक उपासनेचा काळ. स्वामींचा आठवा सातत्याने राहावा यासाठी भिंतीवर त्यांचा मंत्र लिहायला विसरू नका. घरातल्या घरात भिंतीवर सुविचार, तसबीर, प्रेरक विचार लावलेले असतात का, तर ते सतत आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणून, परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे, कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणूनच विचार बदला, नशीब बदलेल. हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्य बदलून जाईल. आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो, भांडणे, तंटे होतात, अपशब्द काढले जातात, वैरभाव निर्माण होतो. रागारागात आपले आणि दुसऱ्यांचे मन स्वस्थ बिघडते आणि वरचेवर रागण्याचा मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो. हे प्रकरण तिथंच थांबत नाही, तर पुढची पुढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते. यासाठी वरील सुविचारात म्हटले आहे, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागवू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो, त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे. रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानीमनीही नसते तेही बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी या क्षणी मन शांत ठेवा, विचार करा. विचार कसला, तर खरेच रागवण्याची गरज आहे का? माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का? या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्याच वेळात रागांचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल, मन शांत होईल. एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूप तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. या सुविचारातील शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणजे, विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते. म्हणूनच प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घाला. सकारात्मक विचारांचे पारडे जर केले पाहिजे. आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. आपोआप आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल. मित्रांनो, श्रद्धा, विश्वास आणि सातत्याने केलेले स्वामी समर्थांचे नामस्मरण हे खरे जीवनातील यशाचे रहस्य आहे. कोणताही उपाय करताना मनात शुद्ध भावना, भक्ती आणि स्वामींवरील पूर्ण विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सुमित्रा टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.